स्वामी समर्थांची प्रेरणादायी कथा, भक्ताचा विश्वास। एकदा अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी दूरवरून एक गरीब शेतकरी आला। तो फारच हलाखीच्या परिस्थितीत होता। त्याचं शेतीचं कामही अडचणीत आलं होतं आणि घरात अन्नधान्याचाही टंचा होता। कोणतीही मदत न मिळाल्यामुळे तो अत्यंत निराश झाला होता। शेवटी त्याने ऐकलं की अक्कलकोट येथे स्वामी समर्थ नावाचे सिद्धपुरुष आहेत, जे भक्तांच्या सर्व संकटांवर उपाय करतात। तो मनाशी निश्चय करून अक्कलकोटला निघाला। पाय दुखत होते, खिशात पैसे नव्हते, पण मनात श्रद्धा होती। अनेक दिवसांच्या प्रवासानंतर तो अक्कलकोटला पोहोचला। स्वामी समर्थ मंदिरात जाऊन नम्रपणे प्रार्थना केली। त्या क्षणीच स्वामींचा सेवेकरी म्हणाला, स्वामी आज भांडखोर आहेत, भेट दिली तरी ते रागावतील। पण शेतकऱ्याचा विश्वास ढळला नाही। त्याने ठरवलं, स्वामींचा रागही माझ्यासाठी कृपाच असणार। स्वामी समर्थ त्यावेळेस वडाच्या झाडाखाली बसले होते। शेतकरी त्यांच्या पायाशी जाऊन वाकला। स्वामी रागाने ओरडले, कशाला आलास? काही मिळणार नाही, जा परत। पण तो शेतकरी अत्यंत शांतपणे म्हणाला, माझं काही मागणं नाही स्वामी, फक्त तुमचं दर्शन हवं होतं। स्वामी थोडा वेळ शांत राहिले। मग अचानक त्यांच्या चेहऱ्यावर मंद हसू आलं। त्यांनी हात उचलून शेतकऱ्याच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाले, जा, तुझं सगळं काही सुरळीत होईल। शेतकरी आश्चर्यचकित झाला, पण आनंदाने घरी परतला। घरी परतल्यानंतर काही दिवसांतच त्याच्या शेतात जोरदार पाऊस झाला, जमीन सुपीक झाली आणि भरपूर पिकं आली। शेजारच्यांनी देखील त्याला मदत केली। त्याच्या आयुष्यात एक मोठा बदल घडला। तो दरवर्षी अक्कलकोटला स्वामींचे दर्शन घ्यायला जाऊ लागला। ही कथा आपल्याला शिकवते की शुद्ध श्रद्धा आणि निस्सीम विश्वास असेल तर परमेश्वर नक्कीच कृपा करतो। स्वामी समर्थ हे केवळ साधू नव्हते, ते भक्तांच्या अंतःकरणातील भावना ओळखणारे एक अद्वितीय सत्पुरुष होते। स्वामी म्हणत, भक्तीमध्ये जर आळस नसेल तर कृपा लवकरच प्राप्त होते। त्यांच्या जीवनात अशा असंख्य चमत्कारिक आणि प्रेरणादायक कथा आहेत, पण प्रत्येक कथेतून एकच गोष्ट स्पष्ट होते, श्रद्धा, सेवा आणि नम्रता हाच खरा मार्ग आहे। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।